नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। बघा, अंगणवाडी मदतनीस भरती निघाली आहे। बघा जागा किती आहेत, 14,690 जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात भरती निघाली आहे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वांचे क्वेश्चन मला आहेत, सर्व कमेंट करतात की कुठल्या जिल्ह्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये भरती निघाली का मॅडम, आमच्या जिल्ह्यामध्ये निघाली का। मी या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो। यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकलेला आहे आमच्या चॅनलवरती, फॉर्म कसा भरायचा आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओवरती तुम्ही जाऊन पाहू शकता। मी यामध्ये फक्त सांगणार आहे की किती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता आणि फॉर्म कुठे जाऊन सबमिट करायचा आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नोटिफिकेशन आली आहे का किंवा भरती निघाली का हे कसं पाहायचं, मी तुम्हाला याच्याबद्दल व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळून जातील, तुमचे कोणताच मनामध्ये डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला तुमचे संपूर्ण डाऊट सॉल्व्ह होतील। अशा प्रकारचा हा व्हिडिओ मी बनवणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत पहा। बघा, मी यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही त्यामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती चेक करू शकता। बघा, हा एक व्हिडिओ मी टाकलेले आहे ऑलरेडी, अंगणवाडी मदतनीस भरती 2024 खुशखबर, लेखी परीक्षा नाही, न्यू अपडेट। मी हा सुद्धा व्हिडिओ अंगणवाडी मदतनीसवर बनवलेला आहे, याच्यामध्ये जाऊन तुम्ही सुद्धा हा सुद्धा व्हिडिओ पाहू शकता। यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल। त्याच पद्धतीने अंगणवाडी मदतनीस भरती याच्यासाठी कुठले कागदपत्रे लागणार आहेत यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा यामध्ये मी सांगितलेलं आहे, हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर अशाच प्रकारचा हा व्हिडिओ सुद्धा आहे आणि यामध्ये सांगणार आहे मी की कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये जागा सुटलेल्या आहेत, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, अशा प्रकारचे बघा किती सारे सर्वांचे प्रश्न आहेत की मॅडम आमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाली का, आमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघाली का, काय क्वालिफिकेशन एज्युकेशन आहे, फॉर्म कुठे भरायचा, बुलढाणामध्ये निघाले का, सातारामध्ये निघाले का जागा, पालघरमध्ये जिल्ह्यात निघाल्यात का, मॅडम पेमेंट किती असणार आहे, बघा कधी निघणार आहेत मॅडम जागा, नांदेडमध्ये कधी निघणार आहेत। अशा प्रकारे संपूर्ण खूप जणांचे क्वेश्चन आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये निघाली का जागा। त्याचवरती मी आज व्हिडिओ घेऊन आलेला आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल आणि मी तुम्हाला सांगणार आहे की जागा कुठे निघाल्यात आणि फॉर्म कसा भरायचा याबद्दलची मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर हा लेख आहे, बघा लोकमतचा लेख आहे, पुण्यामधली ही बातमी आहे। बघा, दिनांक 6 तारखेची ही न्यूज आहे। तर एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेचे ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पातून एकूण 14,690 अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बघा, पदे भरण्यासाठी सुरुवात केली गेली आहे आणि अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघा, स्थानिक स्तरावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि मदतनीसाठी कितवी पास असणे गरजेचे आहे, तर मदतनीसाठी सुद्धा 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि 18 ते 35 वयोगटातील विधवा उमेदवार बाबतीत कमाल 40 वर्ष वयोमर्यादा आहे, विधवांसाठी फक्त 40 वर्ष आणि 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। 18 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार तुम्ही अर्ज करू शकता आणि इच्छुक महिला उमेदवारांना संबंधित बाल प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। रिक्त पदे भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे। महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त जागा भरली जाणार आहे। बघा, ही संपूर्ण जाहिरात सर्व जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये निघालेली भरती आहे। तर तुम्ही तुमच्या म्हणजे कुठल्या ऑफिसमध्ये जायचं आहे तुम्हाला, बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की तुमच्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी निघालेत का। तर इथे ह्यांचं म्हणणं आहे की सगळ्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी निघालेल्या आहेत आणि सर्व जिल्ह्यामध्ये
14,690 अंगणवाडी मदतीनीसच्या रिक्त जागा भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याची लास्ट डेट 31 आहे। तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन चौकशी करू शकता आणि सर्वच जिल्ह्यात जाहिरात आलेली आहे, तर तुम्ही पटकन जाऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकता। अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता। कसा वाटला कमेंट्सद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही घेऊन येत असतो। तर थँक्यू, धन्यवाद।